तिकडे बघून काकी छान आहे. टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी छान आहे. छान आहे. छान आहे. हाय हॅलो नमस्ते, मी दीपाली. आज आपण बेबी फूड सिरीजमधला दुसरा पार्ट बघणार आहोत. तर याच्या आधी आपण बाळासाठी वरण कसं बनवायचं हे बघितलं होतं. तर आज आपण बनवणार आहोत जिरा राईस, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर जिरा राईस नेहमी आपण राईस बॉईल करून नंतर तडका देतो, पण मी ते डायरेक्ट बनवते. तर सगळ्यात आधी मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्या अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे मी. आणि तुम्ही कोणता पण तांदूळ घेऊ शकता, बासमती किंवा कोणताही साधा असला तरी चालेल, पण शक्यतो बाळांसाठी बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ वापरायचा. तर इथे अर्धा तास मी तांदूळ भिजवून घेतलेला आहे, कारण भात एकदम मोकळा होतो आणि खूप छान होतो आणि मऊ शिजला जातो. तर इथे माझ्याकडे तूप संपलं होतं म्हणून मी शेंगदाण्याचं तेल घातलंय. तर तुम्ही शक्यतो तुपामध्ये बनवायचं, मी आधी पण वरणाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. त्यानंतर अर्धा चमच्याला थोडंसं कमी जिरं घातलेलं. आधीला थोडासा खोकला आलाय म्हणून मी हळद घातले. जिरा राईसमध्ये हळद नाहीत घालत, पण मी घालते इथे, कारण त्याला हळदीचं दूध नाही आवडत, तो पित नाही, त्यामुळे मग मी ह्याच्यातून हळद देण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्यानंतर जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये अर्ध्या वाटी तांदूळासाठी 1.5 वाटी मी पाणी घालते अंदाजे. आणि पाण्याला आता छान उकळी काढून घ्यायची. तर बेबी फूड सिरीजमधले तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून कोणकोणत्या रेसिपीज मी दाखवायला हव्यात ते देखील सांगा. तर पाणी गरम झाले, थोडीशी उकळी यायला लागली की मग यामध्ये भिजवलेला बासमती तांदूळ घातलाय आणि चवीपुरतं मीठ घातले. जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या आतील असेल तर मीठ घालायचं नाही, 1 वर्षाच्या वर असेल तर घालायचं. तर आदिराज आता 1.5 वर्षाचा होईल, त्यामुळे त्याला मीठ चालतं, तर मी थोडंसं घातलेलं आहे. आणि आता लो फ्लेमवर हा भात छान जिरा राईस आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता साधारण 20 मिनिटांमध्ये आपला भात शिजून तयार आहे. तर चला, तर मग आता हे गॅस बंद करून मी उतरून घेते आणि अधिराजला आणि आयुषला पण देते, कारण आयुषला पण जिरा राईस आवडतो. तर चला, तर मग आता सर्व करते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अजून कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर मग आता अधिराजला आणि आयुषला राईस देऊया आणि त्याची रिएक्शन बघूया. आधी आयुष जरा खाओ. खा की खा, खाओ आहे, खाओ खाओ. तिकडे बघून काकी छान आहे. छान आहे. टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी छान आहे. छान आहे. छान आहे. थँक्यू. छान आहे. बाय बाय बाय. आहा.